एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत. सर्वात आधी इथे तुम्हाला सर्व सामान दाखवले मी काय काय घेतले. पिस्ता घेतला आहे, खारीक पावडर आहे, हे इकडे खसखस घेतली आहे, बेदाणे घेतले, काजू घेतले, बदाम, आणि इकडे काजू आहे, आणि हे गव्हाचं पीठ आहे, डिंक आहे, इलायची आणि सुंठाची पावडर आहे, आणि इकडे खोबऱ्याचं किस करून घेतले बारीक, तूप घेतलंय, आणि हे गुळाचं मी पीस करून घेतलंय. तर हे सर्व सामान मी प्रमाणात घेतलं आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि चला आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर इकडे मी कढई ठेवली आहे तापण्यासाठी. सर्वात आधी याच्यात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय आणि त्यात तूप घालायचंय. मस्त अशी कढई तापली आहे, तर आता ह्याच्यात खोबरं घालते. तर याला ढवळायचंय. तिला मी खरपूस भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त असा खरपूस मी भाजला आहे. हे बघा, पूर्ण असं हे करून घेतलंय. आणि आता ह्याला काढायचं आहे. एक मोठी परात घेतली आहे, ही बघा, ही परात एकदम मोठी परात, आणि त्यात हा खोबरा आपल्याला घालायचा आहे. आता ह्याच्यात थोडं तूप घालून आणि याच्यात मग आपल्याला खारीक पावडर हे करायची एक, आणि इकडे तुपाचं प्रमाण भरपूर कमी लागते. हे बघा, हे बघा, मस्त अशी ही पण मी खारीक पावडर हे करून घेतली. कमी फ्लेमवरच, नाहीतर ते जळणार. आता ही सुद्धा आपली पावडर, खारीकची पावडर चांगली भाजून झाली आहे. तिला सुद्धा आता त्याच परातीत काढून घ्यायचं आहे. ही खारीक पावडर काढून घेतली आहे. आता मी ह्याच्यात तूप घालतेय. साधारण 3 चमचे, छोटेचे चमचे तूप घालून घेतले. त्याला आता सर्व जरासं पसरून घेते. यात आता मला गव्हाचं पीठ घालायचंय. ह्याला सुद्धा मस्त असं खरपूस भाजून घ्यायचंय, मंद आचेवरच. गव्हाचं पीठ एकदम मंद आचेवर मी मस्त असं भाजून घेतलंय. ह्याला आता काढून घ्यायचं आपल्याला साईडला. आता ते मी गव्हाचं पीठ बाजूला ठेवलंय. आता थोडंसं तूप घालायचंय. सर्वात आधी आपल्याला त्याच्यात काजू घालायचे. काजू जराशे भाजून घ्यायचे आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला बदाम घालायचे, आणि हे पिस्ता आहे, हे चारोली आहेत. हे सर्व मंद आचेवर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. तर इकडे हे बघू शकताय मस्त असे खरपूस भाजून घेतलेत मी. त्याला काढायचंय आता बाजूला. ही पण भाजून झाली, ह्याला काढायचंय एका प्लेटमध्ये. आता सर्व भाजून झालंय, जसे की ड्रायफ्रुट्स, खारीक पावडर, पीठ, खोबरं, खसखस. आता आपल्याला ह्याच्यात डिंक भाजायचे, ते थोडंसं जास्त लागेल. घी, हे तळून झाले एका प्लेटीत काढायचे आपल्याला. आता एक खोबरं आहे ना, त्याला असं हे करून घ्यायचं, चुरून घ्यायचं हाताने. तर तुम्ही बघू शकता इकडे, बघू शकता इकडे मी मस्त असं बारीक करून घेतलं हाताने. आता जे जे मी साहित्य भाजले होते ना, ते सर्व इकडे ठेवायचं साईडला. हे बघा, गव्हाचं पीठ, हे खारीक, हे सर्व ड्रायफ्रुट्स. आता हे बघा, हे डिंक आहे, त्याला मस्त असं बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये, दाखवते. तर हे बघा, हे अशा प्रकारे फक्त असं जरासं मिक्सरला बारीक करून घेतलं. आता सर्व सामान एक जवळच करायचं आहे. हे बघा, हे डिंक पण टाकते याच्यातच. आता ह्या सर्वांना मस्त असं एकत्र करायचं आपल्याला. आणि ती सुंठ आणि इलायची पावडर होती ना, ती सुद्धा याच्यात आपल्याला घालायची. अशी त्याला सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवली मी परत, आणि ते तूप घालायचं आपल्याला. ते राहिलं होतं ना, हे बघा, हे तूप घालते. आणि जरासं गरम झालं ना, त्यात मी गूळ घेतलाय. हे बघा,
थोडंसं पाणी लागेल ना त्याच्यामध्ये, कारण की गुळ असं मेल्ट नाही होणार ते. थोडंसं घातलं बस. फ्लेम लोच ठेवायचे ना, हाय फ्लेमवर मग ते करपेल. फक्त गुळाचा पाक बनवायचा आपल्याला. मस्त असं बघा गुळाचा पाक रेडी झालेला आहे. हे बघा. आता हा पाक आपल्याला त्याच्यात घालायचा आहे. मस्त असं पाक रेडी झालेला आहे. आपल्याला आता गरम गरम त्याच्यातच घालायचं आहे डायरेक्ट. हे बघा गरम गरमच मिक्स करायचं आहे, नाही तर थंड झाला तर ते लाडू सुद्धा वळणार नाही आपले. तर तुम्ही इकडे बघू शकता सर्व असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. गरम गरमच घ्यायचं आहे एकजीव करून, नाहीतर मग ते वळणार नाही आपले लाडू. आता एवढं प्रमाण पाहिजे की हाताला चटके नाही लागणार, असा चेक करायचा आपण. हा ठीक आहे, करू शकते. गरमच आहे. सर्व चांगलं एकत्र करून घ्यायचं. मायरा काय करते, सर्व चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि असे हे बघा असे करून सर्व लाडू मी आता बनवून दाखवले तुम्हाला. मस्त असे तुम्ही बघू शकताय डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत आपले. आणि इकडे बघू शकताय तुम्ही खूप अगदी असे सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत. सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत, खाण्यास इतके स्वादिष्ट.